समचरण सरोजं सान्द्रलीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदैधविलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रे निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णं प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपा। सर्वांनी म्हणा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमाङ्गल्ये माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विठ्ठल विठ्ठल जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक। जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक। वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावर्णालय पांडुरंग परमात्म्याचे लाडक्या लडीवार असणाऱ्या नवे नवे भगवंताच्या अत्यंत जवळ असणाऱ्या अहो आजपर्यंत असा कोणी भक्त नाही या कलियुगामध्ये आजपर्यंत असा कोणी भक्त झाला नाही की देवाला शिव्या देणारा। देवाला शिव्या देण्याचा अधिकार ज्यांनी मिळवला अशा असणाऱ्या आपल्या जनाबाई संत जनाबाईंचा अभंग आजच्या कीर्तन निरूपण सेवेकरिता निवडलेला आहे। आणि बघा आजचा दिवस म्हणजे फार माझ्यासाठी भाग्याचा दिवस असेल का माहिती प्रश्न पडला असेल। आजच्या दिवशी काय आहे अजून काय आहे गीता जयंती। आज आहे एकादशी त्याचबरोबर आज गीता जयंती पण आहे। आणि आज सप्त्यातला पहिला दिवस म्हणजे नामपराला विषय। कुठलाही सप्ताह असला 7 दिवसाचा असो
8 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, नाहीतर 1.5 दिवसाचा असो, पहिला कीर्तनकार बांधलेलाच राहतो. या 8 दिवसाचा असो सप्ताह, तर त्या सप्ताहामध्ये 3 कीर्तनकार बांधलेले राहतात. पहिला आहे पहिल्या दिवसाचा, शेवटच्या दिवसाचा, 7व्या दिवसाचा ज्याला घ्यायला लागतो त्याला जागरणाचा अभंग घ्यावा लागतो, म्हणजे मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो. आणि सर्वात शेवटचा तो काल्याच्या प्रकरणावर असतो, भगवान श्रीकृष्णांचं चरित्र सांगावं लागतं. म्हणून आज मी बांधली गेल्यामुळे आज मी जनाबाईंचा म्हणजे सर्व महिलांना आवडेल असा अभंग मी आज कीर्तनाला घेतलेला आहे. आणि आजचा दिवस म्हणजे तुम्ही सोपा अजिबात समजू नका, कारण गीता जयंती आहे आज, त्याचबरोबर एकादशीही आलेली आहे. कारण तुम्ही म्हणाल एकादशीचं दर महिन्याला येते, पण गीता जयंती ही वर्षातनं एकदाच येते. मग गीता जयंतीचं काय महत्त्व आहे आज बघा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयाणारा. काय सांगितलं आहे, जे विष्णू सहस्त्रनाम तुम्हा सर्वांना माहीतच असेल. विष्णू सहस्त्रनाम हे त्यामध्ये भगवंताचे 1000 नावं सांगितलेले आहेत. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभु विष्णवे. सर्वांचं पाठांतरच असेल असं काय नाही, तुम्ही म्हणाल आई काय बडबडी नाही आडे, पाठांतर आहे. बघा, जे विष्णू सहस्त्रनाम एकदा म्हटलं, ज्या विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावं भगवंताचे आहेत, आणि ते 1000 नावं भगवंताच्या पुकाराने जेवढं पुण्य आपल्याला प्राप्त होतं तेवढं पुण्य कशाने होईल, नुसतं गीता गीता म्हटल्याने. आजच्याच दिवशी तुम्ही म्हणता दररोज म्हणसू, दररोज म्हटल्याने ते पुण्य प्राप्त होणार नाही. आजच ज्या गीता जयंतीचं महत्त्व आहे आणि आजच नुसतं तुमच्या मुखातून गीता 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 एवढं जरी निघालं तरी पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज गीता जयंती म्हणजे काय हो, गीता जयंती म्हणजे का साजरी केली जाते मला सांगा. आता तुम्ही ह्या वर्षाला, ह्या सप्त्याला 13 वर्ष झाली असतील. 13 वर्षापासून तुम्ही कीर्तन श्रवण करतायत, 7ही दिवसाचे कीर्तन श्रवण करतायत. आता मला सांगा, भगवद्गीता ही कोणी कोणाला सांगितली बरं? इकडचे बंद पडा, मुलांनी शांत बसा, इकडे बोला. श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला सांगितली. का सांगितली माहितीये? अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी. ज्या वेळेस धर्मयुद्ध चाललेला होता, कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध चालू होता, त्यावेळेला हा जो अर्जुन आहे ना, अर्जुन तो निशस्त्र झालेला होता. त्याला असं वाटत होतं हे सगळेजण माझेच आहेत, हे सगळे लोक या ठिकाणी माझे बसलेले आहेत, यांच्यासोबत खेळलो, यांनी मला सांभाळलेलं, आणि आज असा दिवस आलेला आहे की यांना मला मारायचं आहे, मी यांना मारणार आहे. त्यावेळेस भगवंतानी त्यांचा मोह घालवण्यासाठी ही भगवद्गीता सांगावी लागली. म्हणून आज गीता जयंती साजरी केली. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी ही गीता अर्जुनाला सांगितली. मला सांगा, फक्त अर्जुनाला सांगितली का? फक्त अर्जुनाला सांगितली? अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सुद्धा सांगितली. आज गीता जयंती म्हणजे सोपा दिवस नाही. कारण बघा, एक गृहस्थ होता, त्याची भगवद्गीता पाठांतर नव्हती, यायची तशी म्हणायचा. एका समुद्राच्या काठी दररोज तो गीतेचं पठण करायचा, गीता वाचायचा. एक दिवशी एक महात्मा आला आणि त्याला विचारलं, का रे बाबा काय करतोयस? त्यावेळेस तो म्हणाला, नाही गीता वाचतोय. पण गीता तुला वाचता येते? नाही नाही, थोडीफार वाचता येते, पण प्रयत्न करतो. म्हणून तसा आपणही प्रयत्न केला पाहिजे. आता ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत होते, त्यावेळेस अर्जुनाच्या रथावर कोण होतं? ध्वजस्तंभावर
मारुतीराय हनुमान होते. त्यावेळेस गीता सांगत असताना गीता सांगितल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णांकडे हनुमान गेले आणि हनुमानांनी सांगितलं, भगवंता मला ही तुम्ही जी गीता सांगितली अर्जुनाला, ती गीता मला पुन्हा समजली नाही, माझ्या डोक्यातच गेली नाही. तुम्ही काय सांगितलं हे मला समजलंच नाही, तर मला पुन्हा एकदा सांगणार का? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ही जी गीता आहे ना म्हणे, जे ज्ञान असतं ते मी एका जन्मात एकदाच सांगत असतो. तुला जर पुन्हा प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुला पुढच्या जन्मात मी सांगेल. आता मला सांगा, हनुमानाचा अवतार कोणाचा आहे? भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान शंकराचा अवतार कोणाचा? निवृत्तीनाथांचा आहे. आणि त्यावेळेस भगवंत बोलले की मी पुढच्या जन्मामध्ये ज्ञानेश्वर म्हणून ओळखला जाणार आहे, म्हणून मी पुढच्या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी लिहिणार आहे. त्यावेळेस मी तुला ते ज्ञान पुन्हा सांगेल. जी ज्ञानेश्वरी आहे ना ज्ञानेश्वरांची, ती ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका केलेली आहे. गीतेचा अर्थ सांगून त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे. मग त्यावेळेस एक वेळेस ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज नेव्यासाला ज्ञानेश्वरी सांगत होते, त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपानदेव हे तिघ जण त्या ठिकाणी बसलेले होते. आणि लेखक कोण होता ज्ञानेश्वरीचा? सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा त्यांना लेखक केलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराज सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहत होते. मग त्यावेळेस त्या 9वा अध्याय सुरुवात झाली. 9व्या अध्यायाला सुरुवात झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथांचं लक्ष थोडंफार इकडे तिकडे गेलं. निवृत्तीनाथांचा अवतार म्हणजेच हनुमानाचा अवतार होता बरं का, म्हणजेच महादेवाचा अवतार होता. मग त्यावेळेस निवृत्तीनाथांचं लक्ष विचलित झालं. आता तुमचंही होत असेल इथे. मग त्यावेळेस लक्ष विचलित झालं तेव्हा त्यांनी ओवी सांगितली, तरी अवधान ऐकलेनी दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आता मी तर पात्रतेचा विषय बोलायला लागले तर तुम्ही मला पुढच्या वर्षी अपात्रता करा. त्याच्यामुळे सांगितलं तेवढं म्हणजे मला सगळ्या विषयांना स्पर्श करून जायचं आहे. हे आज गीता जयंती आहे म्हणून मला हे सांगावं लागलं. आणि आज नामपरही दिवस आहे, नामपरही चिंतन मांडायचं आहे बघा. म्हणून त्यावेळेस सांगितलेलं भगवंतानी, ज्यावेळेस वक्ता उंच ठिकाणी असतो आणि श्रोता खाली बसलेला असतो तेव्हा कुठे डोक्यात शिरत असतं. अर्जुनाने गीता कशी श्रवण केली बरं? उभं राहून श्रवण केली का खाली बसून केली? खाली बसून केली. आणि हे हनुमान कुठे होते? रथावर होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वरती बसलेला ती गीता सांगता येणार नाही, सांगितली जरी त्याच्या डोक्यात घुसणार नाही. खालून वरती जात नसतं, वरतून खाली येत असतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून कधीही कुठलंही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, कुठलंही ज्ञान श्रवण करायचं असेल तर खाली बसूनच करा. मग तो कोणीही असो, आपल्यापेक्षा लहान असो, आपल्यापेक्षा मोठा असो, नाही तर आपला गुरु असो, नाही तर आपले आई वडील असो, कोणीही असो. आपल्याला जर कोणी चांगल्या 2 गोष्टी सांगत आहेत ना, त्या आपल्या डोक्यात घुसाव्यात म्हणून खालीच बसावं. बघा, गीता जयंती असल्यामुळे मी आज हे सगळं सांगितलं. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्प असा परिहार देणं मी अगत्याचे ठरवेल. आज हा सप्ताह कशा निमित्ताने आहे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, माहिती ना? सांगू. हा सप्ताह दत्त जयंतीच्या निमित्ताने आहे. आज या सप्ताहाला 13 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि ज्यांनी मला ह्या कीर्तनाची तारीख दिली ते आमचे बाबा जगन्नाथ महाजन, त्यांच्यातर्फे ही तारीख मला आज या ठिकाणी तुमचा सर्वांचा भेटीचा योग या ठिकाणी मला प्राप्त झाला, त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि बघा, या सप्ताहाला सहकार्य करणारे दिलीप महाजन, सुभाष माळी, महाजन सर, अनिल माळी, बापू महाले, रमेश महाजन, त्याचबरोबर मार्गदर्शक आपले हरिभक्तपरायण रमेश नाना चव्हाण हिंगोणेकर यांच्यामुळे हा सप्ताहसुद्धा, याला मार्गदर्शन या सप्ताहाला मिळालेलं आहे. त्याचबरोबर
सहकार्य म्हणायचं असेल तर ह्या सगळ्या टाकळी गावाचं आहे, समस्त ग्रामस्थांचं आहे. आणि आमचे या ठिकाणी सतीश बाबा, सतीश सर या ठिकाणी उपस्थितच आहे, त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आणि खरं तर माझा इथे येण्याचा 2 वर्षापासून योग चालू होता, काही ना काही कारणाने हुकून जायचा, म्हणून ह्यावेळेस तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग प्राप्त झाला आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर तुमच्या संस्थेचं नाव काय आहे? मोतीराम बाबा वारकरी शिक्षण संस्था. हां, मोतीराम बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील या ठिकाणी बाळगोपाळ आलेले आहेत. बघा, हे वय आहे ना, ही काठी ओली आहे. ही काठी ओली असतानाच आता वाकवता येईल, मोठी झाली तर वाकवता येणार आहे का? हे संस्कार या वयात प्राप्त झाले ना, ते हे पोरं कधी ना कधी ज्ञानोबरायन तुकोबरायांसारखे अभंग गायला कुठे चुकणार नाही. म्हणून ह्या मुलांचं कौतुक करावं तितकं कमी. वाजवायचे ते जोरात वाजवा, नाही तर वाजू नका. त्या ताई सुद्धा आलेल्या आहेत, शिक्षिका कोण? वारकरी शिक्षण संस्था जे शिकवतात त्या ताई आलेल्या आहेत. त्या आहेत का? नाव काय? सुनीता ताई. सुनीता ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, कुठल्याही महिला कीर्तनकार असली, कीर्तनकाराच्या कीर्तनात कोणी येत नसतं. तर खरं तर ताईंचे मनापासून आभार मानते, या ठिकाणी उपस्थित झाल्या. खरंच मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यापेक्षा मी वयाने फार लहान आहे, त्यांच्यापेक्षा वयाने फार लहान आहे. आणि खरंच जे लहानांच्या कीर्तनात येऊन बसतात त्यांचं अंतःकरण किती मोठं असेल ना, हे याच्यावरून कळतं. त्याचबरोबर पत्रिका सौजन्यामध्ये फकीरा अण्णा पाटील, सौ शुभांगी फकीरा पाटील. खरं तर बघा, सगळ्यांचं याच्यात सहकार्य आहे. असं कोणी नाही आहे की मी सहकार्य करू शकत नाही किंवा कोणी केलेलं नाही. सगळ्यांच्या अन्नदातृत्वापासून तर सगळ्यांचा इथं खारीचा वाटा आहे. सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानते, कारण बघा, सगळेजण या ठिकाणी सहकार्य करत असतात, पण आपण जर या ठिकाणी सर्वांचं नावं घेत बसलो तर कीर्तन साईडला राहून जाईल. म्हणून आधी कीर्तनाला सुरुवात करते, उर्वरित नावं मी नंतर घेईल. त्याचबरोबर आमचे गायनाचार्य स्वप्नील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मौल्यवान वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. बाबा, तुमचं नाव? जिभाऊ महाराज. जिभाऊ माळी, ते भी या ठिकाणी उपस्थित झाले. बाकी अजून कोणी राहिलंय का? बाबा, तुमचं नाव? येवले बाबा या ठिकाणी उभे आहेत, उपस्थित झाले आहेत. आपले विनेकरी ताई या ठिकाणी उपस्थित झालेत. पखवाज वादक, अतिशय गोड पखवाज वादन करत आहे. खरंच त्या मुलाचे कौतुक करावे तितकं कमी आहे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बघा, ह्या वयामध्ये पखवाज वाजवणं सोपं नाही बरं का, खूप प्रॅक्टिस करावी लागते. अतिशय हातातून रक्त येईपर्यंत पोरं वाजवतात. ज्यांनी बघितले असेल त्याची मेहनत त्याला समजेल, कारण की सोपं नाही आहे. आणि शिकवणारा बी तेवढाच कळकळीचा असावा, नाही तर काही संस्थांमध्ये दुर्लक्ष होत असतं मुलांकडे, काही संस्थांमध्ये दुर्लक्ष. पण पोरं एकदम कडक झालेले आहेत बरं का. सगळ्या पोरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. खरंच बाबांना द्यावी तितक्या धन्यवाद कमीच आहेत. निंबा महाजन यांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्याही मनापासून आभार मानते. सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण की कसं आहे, मना आवाज जसा बारीक, त्यामुळे तुमले काही मना आवाज यावा ना, थोडीशी हाईच होती, म्हणून बटासले टाळ्या वाजायला त्याच्यासाठी. कशाला कंजूसी करणार, मनपासून वाजवणार ना. अभंग श्री संत जनाबाईंचा आहे. आता अभंग करण्यासाठी तेवढी पात्रता लागते, तेवढा अधिकार लागतो. आमच्यासारख्यांनी अभंग तयार केले त्याला आमचे अधिकार आहे का? तर नाही. या ठिकाणी कोणाचाच अधिकार नाही. तितका अधिकार संत जनाबाईंचा होता. काय अधिकार होता जनाबाईंचा? बघा, खेळण्या बागळण्याच्या वयामध्ये भगवंताला प्राप्त करणारी महिला संत जनाबाई होत्या. आणि बघा, एक वेळेस काय झालं होतं, जनाबाईंचे वडील होते. जनाबाईंच्या वडिलांच्या स्वप्नामध्ये भगवंताने दृष्टांत दिला की तुला एक सुकन्या होणार आहे, कन्या रत्न तुला प्राप्त होणार आहे.
त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ. त्यांना बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून त्यांना पुत्ररत्न किंवा कन्यारत्न प्राप्त होत नव्हती. त्यावेळेस भगवंतानी त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की तुला कन्यारत्न प्राप्त होईल. काही दिवसांनी त्या दमा शेट्टींना कन्यारत्न प्राप्त झाली. मग त्या कन्येचं नाव होतं जनाबाई. त्या जनाबाई जन्माला आल्याच्या नंतर त्यांचा जन्माचं स्वागत केलं गेलं. बघा, कन्या जन्माला आली तर तिचं स्वागत केलं पाहिजे. आता सध्या खूपच ट्रेंड आहे, कारण कन्येला जितका मान आहे तितका पुत्राला नाही आहे. बघा, काही ठिकाणी आधीच्या काळामध्ये, अजूनही आहे काही ठिकाणी, 100पैकी 50% लोक असे आहेत की कन्या यावी म्हणून देवाकडे नवस करतात. बघा, कन्येच्या जन्माचा उत्सव प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगू का? ऐकतायत ना? बघा, दिवाळी आपण दिव्याने साजरा करतो का पंतीने? पंतीने. आपण कितीही प्रयत्न केला, मुलगा नको किंवा मुलगी नको, वंशाचा दिवा प्राप्त करण्याचा, तरी सुद्धा दिवाळी ही पंतीनेच साजरा करत असतो. म्हणून कन्येला जितका मान आहे तितका पुत्रालाही आहे. आज पुत्र आणि कन्या ह्या समान याच्यावर आहेत, समतोल आहेत. आज कुठेच महिलाही मागे नाहीत आणि पुढेही नाहीत. म्हणून जनाबाईंचा जन्म झाला आणि जन्माचा उत्सव साजरा केला. बघता बघता जनाबाई 6 वर्षाच्या झाल्या. किती वर्षाच्या? 6 वर्षाच्या झाल्या. आणि त्यावेळेस एकदा त्यांच्या अंगणातून वारकऱ्यांची दिंडी जात होती. वारकऱ्यांची दिंडी जात असताना त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या की बाबा, हे लोक कुठे चालले तो? त्यावेळेस त्यांचे वडील सांगतात की अगं बाळा, हे पंढरपूरला चाललेत. पंढरपूरला का बरं चाललेत बाबा? पंढरपूरला काय आहे? त्यावेळेस पंढरपूरला काय आहे विचारल्यानंतर पंढरपूरला कट्टेवर हात ठेवून एक विटेवर उभा राहणारा एक विठ्ठल आहे. त्याचं सुंदर असं रूप आहे. मग त्यावेळेस जनाबाई म्हणतात की बाबा, आपणही जायचं का? आपण गेलो तर चालणार नाही का बाबा? आपण जाऊ शकत नाही का? त्यावेळेस जनाबाईंचे वडील म्हणतात, जाऊ नका जना, का नाही जाणार? आपण सगळेजण जाऊ. आणि त्या वारकऱ्यांसोबत भजन म्हणत म्हणत जनाबाई जाऊ लागल्या. कोणतं भजन म्हणा? सर्वांनी हात वरती करा. ओ करा ना. जो गराव नाही त्याने त्याच्या बाजूला नाही शपथ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 मग जनाबाई सुद्धा त्यांच्या वडिलांसोबत भजन करत करत वारकऱ्यांसोबत पंढरपूरला जाऊ लागले. आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर काय झालं? भगवंताचं रूप इतकं सुंदर होतं त्या रूपामध्ये त्या जनाबाईंना काय वाटलं काय माहिती. त्यावेळेस त्यांच्या वडिलांना ते सांगू लागले की बाबा, मला याच ठिकाणीच राहायचंय, मला आता घरी यायचं नाही. त्यावेळेस जनाबाईंचे वडील म्हणतात, काय म्हणतात? का ग, तुला येडं लागलंय का? त्या म्हणाले, हो बाबा, मला वेड लागले. जित तित रूप तुझं दिसू लागलं, जित तित रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा
याड लागल 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 देवा तुझ्या नावाचं याड लागल देवा तुझ्या नावाचं याड लागल तुझ्या विना संसार यो तुझ्या विना संसार यो कडू झार सारा नाव तुझं घेतलं मी गोड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं विठ्ठल विठ्ठल बघा त्यावेळेस भगवंताला पाहिल्यानंतर जनाबाईचे वडील म्हणाला तुला वेड लागलं की त्यावेळेस जनाबाई म्हणतात हो बाबा या पांडुरंगाकडे बघून मला वेड लागलंय मला काय झालं मला सुद्धा माहित नाही पण मला इथेच थांबायचंय त्यावेळेस त्या जनाबाईला सोडून त्यांचे वडील निघून गेले वडील निघल्याच्या नंतर त्यावेळेस नामदेव आले आता नामदेवाने त्यांना रडताना पाहिलं नामदेवाने पाहिल्यानंतर नामदेवाने नाव विचारलं बाळा तुझं नाव काय त्यावेळेस जनाबाई म्हणतात माझं नाव जणी मला सर्वजण जणी म्हणतात बाबा त्यावेळेस नामदेवांनी काय केलं जनाबाईंना घेतला आणि आपल्या घरी घेऊन गेले आपल्या घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्यावेळेस ते गोणाई म्हणाल्या की अरे नामा आपलं कुटुंब काही छोटं आहे का रे किती लोकांचं कुटुंब आहे आपलं किती होतं 14 लोकांचं कुटुंब होतं मग त्यामध्ये सगळं एकत्र फॅमिली असल्यामुळे एकत्र कुटुंब असल्यामुळे बघा प्रत्येकाने एकत्र कुटुंबातच राहिलं पाहिजे आता सध्या कसं झालेलं आहे हम दो आणि हमारे दो अशी गोष्ट झालेली आहे सासू सासऱ्यांच्या बाजूला राहू देतात आणि आपल्या फक्त 4 जणांचा विचार करतात आपल्या भावाला सुद्धा विचारत नसतात म्हणून बघा ज्याने भावाला पायाखाली ठेवलं त्याचं साम्राज्य नष्ट झालं आणि ज्याने भावाला जवळ केलं त्याचं रामराज्य तयार झालं विठ्ठल विठ्ठल बघा मग त्यावेळेस जनाबाई घरी गेल्या नामदेवांच्या घरी गेल्या असं बोलल्यानंतर गोणाई असं बोलल्यानंतर जनाबाई काय म्हणाल्या असं तुम्ही कशाला काळजी करतात मला सगळं काम येतं मला झाडू पण मारता येतो मला भांडे बी घासता येतात मला सगळं काम करता येतं मी तुमच्या घरचे सगळे कामं करेल असं म्हणाल्यानंतर जनाबाई मोठ्या झाल्या नामदेवांच्या घरच्या दासी झाल्या आणि त्यानंतर भगवंताला आपलंसं केलं भगवंताला आपलंसं केल्याच्या नंतर काय झालं भगवंत त्यांच्यासोबत प्रत्येक कामं करू लागायचा कोणते कोणते कामं करू लागायचा झाडू मारण्यापासून तर केर भरण्यापर्यंत सगळे काम जनाबाई झाडू मारायची तर भगवंत केर भरायचा झाड लोट करिजणी केर भरे चक्रपाणी म्हणून ज्या वेळेस जनाबाई झाडू मारायची भगवंत केर भरायचा असे भगवंताने एक एक कामं वाटून घेतलेले होते जनाबाई जे काम करायची त्याच्यामध्ये अर्धा वाटा भगवंत पाडायचा जनाबाई कपडे धुवायची तर भगवंत कपडे वाळत टाकायचा जनाबाई दळायची तर भगवंत फिरू लागायचा जातो आता बघा ज्या वेळेस मला सांगा जनाबाईंचं काम सकाळी उठल्यानंतर पहिलं काम कोणतं असायचं तर दळण दळायचं काम असायचं आधीच्या बायका जात्यावर दळण दळायच्या आणि आता जातं म्हणजे काही माहीतच राहिलं नाहीये जातं म्हटलं म्हणजे आताच्या जनरेशनच्या मुलीला विचारा शहराकडच्या इकडच्यांना माहीत असेल पण शहराकडच्या मुलींना विचारा जातं म्हणजे काय गो बाई ती म्हणते कोण जातं त्या मुलींना जातं म्हणजे काय माहीत नसतं आता सगळ्या गोष्टींना सगळ्या कामांना मशीन आलेले आहेत कपडे धुवायला मशीन भांडे धुवायला
घर पुसायला, आंघोळ करायला बी मशीन आलंय म्हणून सांगते. प्रत्येक कामाला मशीन आलेलं आहे. पण त्यावेळेला जनाबाई पहाटे 3 वाजता उठून दळण दळायला बसायच्या. किती वाजता उठून? 3 वाजता. आताच्या किती वाजता उठतात जनाबाई? 8 वाजता. किती वाजता उठतात बोला की. आजी तुम्ही बोला, तुम्ही खरं बोलाल, मला माहिती. आता तर गण 8 वाजता उठतात म्हणे. आताच्या जनाबाई 8 वाजता उठतात आणि तेव्हाच्या काळातल्या जनाबाई पहाटे 3 वाजता उठायच्या आणि दळण दळायला सुरुवात करायच्या. ज्या वेळेस दळण दळायला सुरुवात व्हायची त्यावेळेस म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. जाते ग फिरते बहुतेक. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. सुंदर मागे जाते ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे वा विठ्ठला. 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 मग असं म्हटल्याच्या नंतर पांडुरंग विटेवरून उडी मारायचे आणि जनाबाईच्या झोपडीत जाऊन बसायचे. असं झाल्यानंतर मग एक दिवशी काय झालं, दळता 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 पांडुरंगाला झोप आली. पांडुरंग तिथेच झोप गेले. बघा त्यावेळेला इतक्या सुंदर ओव्या असायच्यात की पांडुरंगाने स्वतः उडी मारावी आणि जनाबाईच्या घरी जावं. आणि आताच्या काळातल्या ओव्या सांगते तुम्हाला. बघा त्यावेळेला जात्यावर दळण दळायला लागायचं आणि आता सगळ्या मशीन निघाल्यामुळे आपल्या मुलींना स्वयंपाक कसा करावा हे सुद्धा माहीत नसतं. शहराकडच्या बरं का, इकडच्यांना सगळ्यांना जमतो माहिती मला. शहराकडच्या भागातल्या मुलींना स्वयंपाक सुद्धा जमत नाही. आता एकदा असंच वेल एज्युकेटेड मुलगी होती, तिचं लग्न लावून दिलं तिच्या आई वडिलांनी. लग्न लावून दिल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी सासूने सांगितलं पुरणाचा स्वयंपाक करायला. तिला काही चपात्या जमतच नव्हत्या. तिच्या चपात्यांची बोंबाबोंब होती. तिच्या सासूने तिला पुरणाचा स्वयंपाक करायला लावलेला. मग त्यावेळेस अशी पजिती होती, आई गंबाबाई मला कशी ग पावली, चपात्या जमान नाग म्हणून सासू धावली. अशी गोष्ट त्यावेळेला फजिती होत असते. म्हणून आताच आपल्या मुलींना स्वयंपाक शिकवा म्हणजे अशी पुढे फजिती होत नाही. मग त्या मुलीने काय केलं असेल, आपल्या आईला फोन केला, हॅलो मॉम. तेव्हा ती म्हणाली, तिची आई म्हणाली, हां तुझं काय काम. तेव्हा ती म्हणाली, सासूने मला इथे पुरणाचा स्वयंपाक करायला लावलेला आणि इथे तर मला चपात्या सुद्धा जमेना. मग अशा पद्धतीला काय झालं, तिच्या मोबाईलची बॅटरी कच लो झाली. फोन झाला बंद, इकडून बी फोन झाला कट, तिकडून बी झाला फोन कट. आता रेसिपी कोण सांगेल, तेव्हा तर काही यूट्यूब नव्हतं. रेसिपी कोण सांगेल, त्याने सांगायला कोणीच नव्हतं. मग तिने काय केलं, पुरण घेतलं. पुरणामध्ये एवढी साखर टाकली, पुरण तयार झालं. सार करायला घेतला. सार केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एवढं तिखट, एवढा मसाला, एवढंच मीठ असं टाकताना तिच्या सासऱ्याने पाहिलं. सासऱ्याने लांबूनच पाहिलं. सासरा म्हणे मला काही भूक नाही. आता सगळी भाजी तयार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सासू आली. आता सासवा किती बेकार राहतो तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. सासूने ती भाजीचा रंग पाहिला आणि भाजीचा रंग पाहूनच म्हणाली मला काही भूक नाही. भूक नाही म्हटल्याच्या नंतर आता जो नवरदेव होता तो म्हणाला माझ्या बायकोनी स्वयंपाक केलाय, माझ्या बायकोनी. म्हटलं हो का, बरं बस मेला गिळायला. तिचे सासू म्हणाली, तो जेवायला बसला, पहिला घास घेतला. पहिला घास घेतल्याच्या नंतर कानातून धूर,
दुसरा पण घास घेतला. काही बोलता येत नाही, नवीन लग्न झालेलं. आता परत बोललं की सोडून पळायची. म्हणून तिने काय केलं, त्याच्याकडे गंमत बघत बसली. त्याने पुन्हा दुसरा घास घेतला. दुसरा घास घेतल्याच्या नंतर तोंडातून धूर. तिसरा घास घेतला, डोळ्यातून धूर. चौथा घास घेतला, सगळा आतूनच दूर. विठ्ठल विठ्ठल. बघा, ह्या भांडण म्हटलं म्हणजे सासू सुनेचा पहिला नंबर येत असतो. भांडण म्हटलं म्हणजे आता एकदा असंच माझ्या एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथे माझं 5वं कीर्तन होतं. त्या सप्त्यामध्ये कीर्तनाला गेल्याच्या नंतर ती आजी तर माझ्या ओळखीचीच झालेली. आजी खाटीवर बसलेली. आजीला विचारलं, काय आजी बरंच आहे ना? त्यावर ती म्हणते, वाटोळंच आहे वाटोळं. मी बोलली, कोण हो आजी? तो म्हणे, पोऱ्यानं पोऱ्यानं. पोऱ्यानं? का बरं, काय जाय आजी? सोन काही काम करतच नाही. काम करत नाही? मग काय करते म्हटलं? खाटवर बसेल रस, खाटवर. खाटीवर बसलेली असते. मग बटू दे नाव म्हणतं, काय बस. त्यावेळेस मग ती म्हणाली, मग मी तिला सांगितलं की मग घरातले कामं कोण करतं, घर मग कामे कोण करस? ती म्हणे, ती नवरा करस, नवरा. म्हणा पोऱ्या. पोऱ्या करस? मग तू करायला काय जाय म्हणतं? काय करस, मला चालता येत नाही ना. मला चालता येत नाही म्हणे. बरं म्हणतं, पोरांना वाटळ जाय, पोरनं बरंच आहे ना. त्या म्हटली, म्हातारीला चांगलाच जोर आलेला. म्हातारी असं बोलत होती. मग नंतर जवायाचं नाव काढलं, पोरीचं नाव काढलं. म्हातारीचा आवाजच फुटला, माझा जवाई सोनं सोनं. असं म्हटल्यानंतर असं म्हटलं, मग कसं आहे तुझ्या पोरीचं काय चाललं? लाखात एक आहे माझा जवाई, लाखात एक. असं म्हटल्यानंतर बरं बरं काय झालं ते तर सांग. माझ्या पोरीला ना काट्याच्या खाली उतरूच देत नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. बघा, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ती सुद्धा आपली सून असते. जशी आपली लेक असते तशी तीही आपली लेक असते. ती स्वतःचं घर सोडून आपल्याकडे आलेली असते. स्वतःचे आईबाप सोडून आपल्याकडे आलेली असते. तिला लेकीचंच प्रेम द्या. आपली लेक ती लेक आणि दुसऱ्याची लेक ती शेंबडी का? नाही ना. मग सर्वांनी एक म्हणजे आता जर असं पोरीने सुनेने बी समजून घ्यायला पाहिजे आणि सासूनेही समजून घ्यायला पाहिजे. काही काही ठिकाणी महिला कट्ट्यावर बसल्यानंतर सासू सुनेच्या गप्पा चालत राहतात. कुठा म्हटायला गेलं तर त्या गप्पा चालत असताना उलट बायकांनी काय करावं, सासवांनी काय करावं? माझी सून म्हणजे एक नंबर आहे. दररोज हातात चहा येतो, मग दिवसभर भुकी करा नवय ना. बघा, सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की सर्वांनी मिळून राहा. म्हणून त्यावेळेला जनाबाई दळायला बसायच्या. भगवंत दळण दळू लागायचे. जनाबाईंनी ओव्या सुरू केल्या तर भगवंत सुद्धा त्यांच्या मागे म्हणायचे. मग जनाबाईंनी पांडुरंगाचं वर्णन करायला सुरुवात केली. पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. तसंच पांडुरंगही म्हणायला लागले, पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. असं म्हटल्याच्या नंतर आता मला सांगा, सगळे जागेत ना? जागेत ना? बघा, कोण म्हटलं असं? भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंगाचा अवतार आहे बरं का. पांडुरंग म्हणाले की रुक्मिणी माझी माता ग. रुक्मिणी कोण होती? पत्नी होती. तरी सुद्धा भक्तांच्या ओघामध्ये भगवंत सुद्धा देहभान विसरून जातो की आपण काय म्हणतोय. म्हणून भक्तांसोबत भगवंताची काय दशा होत असते भगवंताला सुद्धा माहित नसतं. इतक्या सुंदर ओव्या म्हणायच्या, इतक्या सुंदर ओव्या म्हणायच्या की त्या ऐकावाशी वाटतात. आणि आपल्या कलियुगातल्या ओव्या सांगते. सांगू का? आता अशीच एक बहीण सकाळी पहाटे उठली आणि जात्यावर दळण दळायला बसली.
जात्यावर दळण दळत असताना ओव्या सुरू करते. अगं निंबाच्या ओव्या सांगते बरं का. असंच एकदा सकाळी त्या एका गृहस्थाची बायको होती. तो काही सकाळ सकाळमध्ये लवकर उठेन असा झाला. जनाबाईच्या घरी सापडल्याच्या नंतर तिथे जनाबाईला सगळे लोक बोलू लागले आणि पांडुरंगालाही बोलू लागले, तुला आम्ही काही वेडे दिसतो का? आता हे पुजारी म्हटलं म्हणजे फार अवघड म्हटलं. वारकरी यासारखे पुजारी असले फार अवघड राहतात. ते त्यांचा अधिकार असतो देवाला रागवण्याचा आणि बोलण्याचा. त्यावेळेस पहाट झाली आणि पहाट झाल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी दिसले नाही म्हणून ते भगवंताला बोलू लागले. भगवंताला म्हणे, तुला समजत नाही का? आम्ही काही वेडे दिसतो का? सकाळी 5 वाजता उठून इथे काकड आरती म्हणायला येतो आणि तू इथे काय करतोय? जनीची मदत करतो. त्यावेळेस जनाबाई म्हणते, माझ्या विठ्ठलाला काही बोलू नका. काय म्हणाले? माझ्या विठ्ठलाला काही बोलू नका. मी इथून पुढे जनाबाईला माझ्या विठ्ठलाला बोलवणार नाही. जनाबाई असं म्हणाल्या. विठ्ठलाला घेऊन गेले. दुसरा दिवस उजाडला. विठ्ठल वाट बघतायत, भगवंत वाट बघतायत. जनाबाई मला आत्ता बोलवेल तेव्हा बोलवेल. जनाबाईने काही उठवलंच नाही. जनाबाईने काही आवाजच दिला नाही भगवंताला. मग सगळं आटोपल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी जनाबाईकडे गेले. जनाबाईला विचारले, का ग जणी, मला बोलवलं नाही तू आज? त्यावेळेस जनाबाई म्हणाली, अरे भगवंता, माझ्यामुळे तुला बोलणे बसतात रे. तुला कोणी काही बोललेलं मला सहन होणार नाही म्हणून मी तुला बोलवलं नाही. त्यावेळेस पांडुरंग म्हणतात, भगवंत सांगतात, एक काम कर, अशा पद्धतीने मला बोलव. माझं एक रूप तुला इकडं मदत करेल आणि दुसरं रूप तिथे विटेवर उभं राहील. असं बोलल्याच्या नंतर जनाबाईने विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दळायला बसली. ये ग विठाबाई, असा आवाज दिल्यानंतर भगवंत विटेवरून उडी मारली आणि काय केलं असेल बरं? रुक्मिणी मातेच्या कक्षामध्ये गेले. रुक्मिणी मातेची साडी नेसली. रुक्मिणी मातेचे जे दागिने होते ते घातले. नाकात नथ घातली आणि डोक्यावर पदर घेऊन निघाले. बघा, कोण? जगाचा मालक. कोणासाठी? जनाबाईसाठी. काय बनाला? स्त्रीचं रूप घेतलं. म्हणून
जगाच्या मालकाने जनाबाईसाठी स्त्री स्वरूप घेतलेलं. अशा अवतारामध्ये भगवंत त्यांना मदत करू लागले. एक दिवशी असं झालं, भगवंत त्यांच्या घरी दळायला जात असायचा, कामं करू लागायचा. तिथेच त्यांचे जे अलंकार होते, भगवंताचे जे अलंकार होते त्या ठिकाणी विसरून गेले आणि तिथे विटेवर जाऊन उभे राहिले. कोणती गोधडी घेऊन? जनाबाईची फाटकी गोधडी घेऊन अंगावर त्या ठिकाणी उभे राहिले. आणि सकाळी पुजाऱ्यांनी पाहिलं. पुजाऱ्यांनी पाहिल्यानंतर सगळीकडे आवाज करू लागले की भगवंताचे अलंकार चोरीला गेले, भगवंताचे अलंकार चोरीला गेले. मग त्यांना कळलं भगवंत एकच ठिकाणी जातो, तो म्हणजे जनाबाईचं घर. जनाबाईच्या घरी गेल्याच्या नंतर तिथे अलंकार सापडले. गावाचा पाटील आला. गावाच्या पाटलाने सांगितलं त्या नदीच्या गाठी सुळावर चढवा. कोणाला? जनाबाईला. मग त्यावेळेस जनाबाईला सुळावर चढवण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळेस त्या पुजाऱ्यांनी विचारलं की जनाबाई बोला, काय आहे तुमची इच्छा आहे शेवटची? त्यावेळेस जनाबाईंनी सांगितलं मला एकदा मला पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे. असं म्हटल्याच्या नंतर त्या जनाबाईंना पांडुरंगाच्या मंदिरात जाऊ दिलं आणि भगवंताचं दर्शन घेऊ दिलं. त्यावेळेस जनाबाईने सुरुवात केली, का रे भगवंता सांग ना तू यांना, मी तुझे अलंकार चोरलेले नाहीत. हे लोक मला गबून स्वरात दास गणिता घरात कोण दळीले सख्या श्रीहरी दळ दळीले सख्या श्रीहरी आड चोरीचा माझ्यावरी आड चोरीचा माझ्यावरी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीने सखा श्रीहरी दळण दळीने सखा श्रीहरी अडचोरीचा माझ्यावरी अडचोरीचा माझ्यावरी हाय ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीने दळण दळीने सखा श्रीहरी अडचोरीचा माझ्यावरी अडचोरीचा ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दळण दळीतो दळण दळीतो सखा श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठला तू केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा वाकलेली तू अंगावरी कुठं गेली तुझी जादूगरी आळ
बघा त्यावेळेस जनाबाई देवाशी भांडू लागल्या. अरे पांडुरंगा सांग त्या लोकांना मी तुझे अलंकार चोरलेले नाहीयेत. सांग ना देवा. अरे तुला मी आता नाही ओळखत. तुझे 4 युगापासून मी पराक्रम बघते. कोणते पराक्रम? धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. झुंज झाला तुझा पार, झाला तुझा दरबार. झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, युद्ध झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. झुंज झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. झुंज झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, युद्ध झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. बघा काय केलं देवाने. देवा म्हणाला मी काय केलं. पुण्यवंता पाताळ लोकीने दारिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. त्यावेळेस मी तुझ्या आत्ताचे पराक्रम नाही बघते. तुझे चार युगांपासून तुझे पराक्रम बघते. तू काय काय नाही केलं रे. तू मला कशाला सोडशील. मग त्यावेळेस जनाबाईंचा संताप अनावर झाला. जनाबाईंनी केली शिवाय द्यायला सुरुवात. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या तुझी. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे जनाबाईंनी शिवाय द्यायला सुरुवात केली. मग त्यावेळेस भगवंत प्रकट झाले. भगवंत प्रकट झाल्याच्या नंतर त्या सुळाचं पाणी झालं. मग त्यावेळेस जनाबाई म्हणाला अरे मग एवढा का वेळ लावलेला. वेळ का लावाय असं काय बघा. त्यावेळेस जनाबाई म्हणाला तुला एवढा वेळ का लागलेला. त्यावेळेस पांडुरंग म्हणाले तुझा अधिकार काय आहे ना हे मला जगाला दाखवायचं होतं. म्हणून मी असा लेट आलेलो. म्हणून मला उशीर झालेला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा प्रकारे आमच्या जनाबाईंचा अधिकार होता. मग जनाबाई या अभंगामध्ये काय सांगतात. काय सांगतात अभंगाचं पहिलं चरण. जलमाये बोलिया देख, जलमाये बोलिया देख, जलमाये बोलिया देख, जलमाये बोलिया देख. जलवाये बोलिया
सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. बघा याच्यामध्ये सांगतात जनाबाई, तुम्ही जन्माला आलात ना तर देहाचं सार्थक करून घ्या. मग त्यावेळेस काही लोक म्हणाले की आम्ही देहाचं सार्थक नाही केलं तर काय होणार आहे. नाथ बाबा एक अभंग, हा जन्म कशासाठी दिलाय भगवंताने. देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. भगवंताने अनार देह कशासाठी दिलेला आहे तर भजनासाठी दिलेला आहे. आपण याचा वापर फक्त भोजनासाठीच करत असतो. देवाने दिलेला हा नरदेह आहे, हा पुन्हा येणार आहे का. ह्या ठिकाणी कुत्रा मांजर पशु पक्षी बसू शकतात का नाही. मग देवाचं भजन करायचं असेल तर याच देहात घडेल, कारण हा देह पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण की माऊली ज्ञानोबराय सांगतात उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कारण हे घड्याळाचं जसं चक्र चालू आहे तसं 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 हा जन्माचा फेरा चालू आहे. कारण बघा हा जन्म आपल्याला पुन्हा भेटणार नाही. मग तुम्ही कसं म्हटलं उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे. आपल्याला जन्म भेटेल पण तो कोणता भेटेल याचं सांगता येणार नाही. 84 लाख योनी फिरून आपल्याला हा जन्म कुठेतरी प्राप्त झालेला असतो. आपल्याला पुढचा जन्म कुत्रा मांजराचा भेटेल नाही तर कुठला किड्याचा भेटेल हे सांगता येणार आहे का नाही सांगता येणार. पुन्हा तुम्हाला सांगता येणार आहे का आपण याच देहामध्ये येऊ नाही सांगता येणार. माऊली ज्ञानोबराय सांगतात जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतर स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्याप्रमाणे आपण एखादा नवीन कपडा परिधान करतो, नवीन कपडे घेतो ते परिधान करतो, ते जीर्ण झाल्यानंतर जुनं झाल्याच्या नंतर सुद्धा आपण परिधान करतो का. फाटका झाल्याच्या नंतर सुद्धा घालतो का नाही घालत. तसा हा देह जीर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला हा देह सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करावा लागतो. मग तो कुठला असेल हे सांगता येणार आहे का नाही. मग तो कुत्र्या मांजराचा असू शकतो. मग त्या देहामध्ये आपल्याला भजन करणार आहे का. म्हणून आपल्याला जर करायचंच आहे ना काहीतरी या देहाचं सार्थक जर काही करायचं असेल ना तर या जन्मामध्ये भगवंताचं नाम घ्या. मग ते नाम कोणतं घ्यायचं. आता बघा तुम्ही म्हणाल आम्ही कोणाचं नाम घ्यायचं. या अभंगामध्ये विठ्ठलाचं नाम सांगितलेलं आहे. बघा ज्याची जी श्रद्धा आहे, ज्याच्या देवावर जी श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण करा. मी म्हणेल मी विठ्ठलाचंच करा तुम्ही विठ्ठलाचंच करा असं काही कोणाला घेणं नाही. कारण बघा आपुला तो देव एक करून घ्यावा तेने दिन जीवा सुख नो हे. आपला एकच देव कोणीतरी अंतःकरणामध्ये ठेवा, त्याच देवाला भजा. देव कुठेही बघितला तर तो एकच आहे. देवाचे हे अवतार आहेत, भगवंत एकच आहे. म्हणून आपल्याला जर साधना करायची असेल, नाम घ्यायचंच असेल तर भगवंताचं नाम घ्या. मी याच्यात सांगत नाही की तुम्ही ह्याच देवाचं नाव घ्या. अभंगामध्ये मी सांगितलं नाहीये तुम्ही विठ्ठलाचंच नाम घ्या. नाम वाचे विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे असं सांगितलंय. नामच विठ्ठलाचे घ्या असं काहीतरी सांगितलंय का नाही सांगितलंय. नाम वाचे विठ्ठलाचे असं सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला भगवंताचं नाम घ्यायला सांगतायत. मग त्याच्याने भगवंत ह्या देहाचं सार्थक होईल. कारण लोक जन्माला येतात, जन्माला आल्याच्या नंतर काय होतं संसाराला लागतो, लहान राहतो. लहान असताना त्याला पाप पुण्य समजत नसतं. वयात येतो, तरुण वयात येतो, काहीतरी व्यसन आणि फॅशनच्या नादाला लागून आयुष्य बरबाद करतो. लग्न करतो, लग्न झाल्यानंतर संसारात गेल्याच्या नंतर भगवंताला विसरतो. भगवंताला विसरल्याच्या नंतर परमार्थ कधी आठवतो. म्हातारा झाल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण त्या परमार्थाला काही अर्थ आहे का नाही. भगवंताने आपल्याला हा नरदेह ताजा तवाना दिला आहे. तुम्ही बाहेर जा, डॉक्टरकडे जा, त्यांना विचारा माझा डोळा गेलेला आहे, माझा डोळा मला पुन्हा बसवून द्यायचा आहे. बसवेल का तो. पैसे लागतील, पैसे बसवेल पण पैसे लागतील. तुम्ही जा, बाहेर जा. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं मला तुमचा हात द्या, मला हात नाहीये, तुम्ही देणार का हो नाही देणार. बघा मग भगवंताने इतका अनमोल देह आपल्याला दिलेला आहे. मग याचं सार्थक कुठे करायचं. देवाच्या भजनात करायचं, देवाच्या नामस्मरणात करायचं. बघा हा जन्म तुम्हाला पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण माऊली ज्ञानोबराय सांगतात नाम संकीर्तन साधन पैसोपे जणतील पापे जन्मांतरी
जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. बघा नाम संकीर्तन सांगतायत ते नामाने काय होतं तर अनंत जन्मांचे पाप मुळासकट जात असतात. एकदा फक्त हरी म्हणा, एकदा रामकृष्ण हरी म्हणा, एकदा श्री चक्रधर म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते म्हणा, पण मुखात भगवंताचं नाम येणं महत्त्वाचं आहे. नाहीतर कसं होई ते जन्माला आला हेला पाणी भरून भरून मेला, अशी गती आपली व्हायला नको. म्हणून ह्या देहाचं जर सार्थक करायचं असेल तर नामस्मरणाने करा. बघा किती नामाचा महिमा आणि कोणतं नाम घ्यायला सांगतात अभंगाचं. वेळ झालेला आहे, तुम्हाला चालेल का 12 वाजेपर्यंत? चालेल ना? कोणाला झोप लागते का? तरी एवढे 12ने वाजवणार प्रत्येकाचे? घड्याळातले म्हणते मी, 12ने वाजवणार, मोजून 5-10 मिनिटं फक्त. बघा या अभंगामध्ये सांगितलं गेले वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. कोणाचं नाव घ्यायला सांगतायत? विठ्ठलाचे. मग नाम वाचे विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. बघा तुम्हाला जो देव आवडतो त्याचं नामस्मरण करा, कारण की त्याच्याने देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. बघा पुढच्या चरणात सांगतात कसा आहे तो नामाचा महिमा. अभंगाचं 3रं चरण. कारण की नामाचा महिमा इतका आहे. बघा मला सांगा नामाचा महिमा संपेल की कीर्तनकार संपेल? कीर्तनकार संपेल तरी नामाचा महिमा पूर्ण होणार नाही. म्हणून नामाचा महिमा इतका आहे तो भगवंताला सुद्धा कळलेला नाही. बघा ज्या वेळेस रामायणामध्ये राम नामाने दगड तरत होते, सेतू पूल बांधायच्या वेळेस राम नामाने ते दगड तळत होते. भगवंताला वाटलं की आपण सुद्धा तो दगड टाकून बघू, माझ्या नावाने जर ते दगड तळत असतील तर मी स्वतः टाकल्याने काही तरणार नाही का, असा विचार करून रामाने काय केलं, प्रभू रामचंद्राने काय केलं, तो दगड घेतला आणि समुद्रात टाकून पाहिला. काय झालं असेल बरं? तो बुडला. त्यांना आश्चर्य वाटलं. पुन्हा एकदा ट्राय करून पाहिलं, पुन्हा प्रयत्न केला की अजून एक दगड घेतो आणि पुन्हा पाण्यात टाकतो. दुसराही तरला, दुसराही गेला, तिसरा टाकून पाहिला, तिसरा पण बुडाला. मग त्यावेळेस मागून हनुमंत बघत होते. हनुमंतांना सगळं दिसत होतं आणि हनुमंत गेले, प्रभू काय करताय तिथे? असं विचारल्यानंतर रामचंद्र डचकले, मला कोणी पाहिलं तर नाही ना. आता लहान मुलगा असो नाही तर मोठे असो, खाली आपटल्यावर आधी इकडे तिकडे बघून घेतात, मला कोणी पाहिलं नाही ना. तशातली गत्या त्यांची झाली होती. एक सगळं कार्यक्रम करत असताना याने मला पाहिलं नाही ना. त्यावेळेस हनुमंत आले. हनुमंतांना सांगितलं की तू काही पाहिलं नाही ना. मग तेव्हा हनुमंत म्हणतात, नाही मी काहीच पाहिलं नाही, फक्त दगड 3 वेळेस बुडाला हे मी पाहिलं. मग तेव्हा रामचंद्र म्हणाले, माझ्या नामाने दगड तरतात तर मी टाकलेला दगड का तरत नाही? त्यावेळेस हनुमंत म्हणाले, तुमचा नामाचा महिमा तुम्हालाच समजलेला नाहीये. हा तुमचा महिमा तुमच्या नामाचा आहे. तुम्ही त्याच दगडावर तुमचं नाव टाका, तो तरल्याशिवाय राहणार नाही. इतका मोठा नामाचा महिमा आहे. सांगायचं तात्पर्य असंच आहे की हा नामाचा महिमा कसा आहे तर असा आहे. म्हणून नाम साधना करणं हे फार मोठं हे आहे, साधना आहे. बघा जे ह्या कीर्तनाला आलेले आहेत, तुमचं काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात, या ठिकाणी बसलात. बघा एका अभंगात सांगितलं जातं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, जन्मोजन्मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी
जन्म्यामी. म्हणून तुमचं काहीतरी जन्माचं पुण्य असेल, काहीतरी जन्मांतरीचं काहीतरी पुण्य असेल, म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. कारण की ज्या ठिकाणी कीर्तन सुरू असतं, ज्या ठिकाणी कीर्तन चालू असतं, त्या ठिकाणी भगवंत सुद्धा असतात. भगवंत सुद्धा कीर्तनात उभे असतात. तुम्ही म्हणाल कसं काय? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गरला पितांबर. नाचता नाचता देवाचा गरला पितांबर. नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. बघा, भगवंत नाचता नाचता इतके देह बाळून जातात की त्यांचा पितांबर सुद्धा गळला आहे तरी त्यांच्या लक्षात राहत नाही. एवढा कीर्तनाचा सुद्धा महिमा आहे. भगवंत येतो कीर्तनामध्ये, मग तुम्हाला यायला काय होतं? गावाची संख्याच एवढीच नाही आहे, गाव फार मोठा आहे, पण गावातले मोजकेच लोक या ठिकाणी आलेले आहेत. असो, ज्याच्या त्याच्या प्रारब्धात असलं तर कीर्तन श्रवण करायला मिळतं. बघा, भागवतात सांगितलं जातं, यत्फलम तपसान योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक केलव कलव केशव कीर्तनात. जे तप, जे पुण्य कुठल्या साधनेने, कुठल्या तपाने, कुठल्या यज्ञाने प्राप्त होत नाही, ते फळ आपल्याला कीर्तनात बसल्याच्या नंतर, कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर, भगवंताचं नाम श्रवण केल्याच्या नंतर ते फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आधीच्या युगांमध्ये 60-60 हजार तपश्चर्या करावी लागायची. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करावी लागायची. तरी तेव्हा कुठे भगवंत त्यांना प्रसन्न व्हायचे किंवा प्रगट व्हायचे. पण ह्या कलियुगामध्ये काय सांगितलेलं आहे की नुसतं रामनामाने भगवंताचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. मग ते स्वप्नात असो नाही तर प्रत्यक्षात असो. मग त्यासाठी काय करावं लागेल? भगवंताचं नाम मुखात घ्यायला पाहिजे. बघा, अनेक ठिकाणी असं ग्रामीण भागामध्ये मी ऐकलेलं आहे, कपडे धुताना कसे करतात बायका? मी अनेकदा ऐकलेलं. असा आवाज काढण्यापेक्षा किंवा हुसूस फुसफुस करण्यापेक्षा भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या, रामनाम म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. कारण हे रामकृष्ण हरी असो नाही तर कुठलंही नाम असो भगवंताचं, ते घेतल्याशिवाय आपल्या देहाचं सार्थक होणार नाही. म्हणून देहाचं सार्थक करायला सांगतायत. वेळ कमी आहे आणि बोलायचं बी भरपूर आहे. मी 12 सुद्धा वाजवले असते घड्याळाचे, मग पण काय करणार, तुम्हाला झोप लागेल इथे. बघा, कीर्तन तर बोलण्यासारखं भरपूर आहे. या अभंगावर मला तुम्ही दर वर्षाला जरी सांगितलं बोलायला तरी कमी आहे. हे जनाबाईंचे, तुकोबारायांचे, ज्ञानेश्वरांचे अभंग हे साधारण समजू नका. हे सामान्य किंवा मी तर म्हणते आमच्यासारख्यांनी वर्णन करावं इतकी पात्रता तर सुद्धा नाही आहे आमची. कारण की एवढा एक शब्दाचा इतका सखोल अर्थ आहे, इतका गहन अर्थ आहे की ते मी तुम्हाला सांगायला जरी गेले ना तरी दिवस काय पुन्हा रात्र सुद्धा अपूर्ण आहे. म्हणून सांगायचं भरपूर आहे. शेवटी वेळ तर झालेला आहे. सांगायचं फक्त एवढंच की आपल्या मुलींना सांभाळा. कारण ह्या जगामध्ये बघायला गेलं तर अनेक प्रकारच्या चुकीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत आम्ही म्हणायचो, कीर्तनात सांगायचो की आपल्या मुलींना अंगभर कपडे घाला, आपल्या मुलींना व्यवस्थित ठेवा, केस चापचूप ठेवून घराच्या बाहेर काढा. पण मला सांगा, 5-5 वर्षाच्या, 3-3, 4-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ लागले, अत्याचार होऊ लागले, त्यांना आपण काय शिकवायचं? त्या मुलीला अत्याचार म्हणजे काय हे सुद्धा समजत नसणार हो. काय करायला हवं होतं? अहो, किती दिवस झाले त्या मुलीबद्दल बोलायला. किती मालेगावमध्ये मोर्चे काढले गेले, मेणबत्त्या फिरवल्या. अहो, बाकीच्या देशांमध्ये बघितलं ना तर बाकीच्या देशांमध्ये कसं होतं माहिती आहे? ज्या ठिकाणी, ज्या वेळेला, ज्या टायमिंगला तिथे अत्याचार घडत असेल तिथेच टोकला जातो मुलगा. जो अत्याचारी असेल त्याला तिथंच मारलं जातं. पण आपल्या इथे कसं आहे, न्यायनिवाडा केला जातो. ज्याचा करावा त्याचा होत नाही, भलताच न्यायनिवाडा निघत असतो. बघा, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन होतं त्यावेळेला नुसतं बाईच्या अंगावर हात जरी टाकला तरी जिजाऊ मात्यांनी काय करायचं,
ती तलवार घ्यायची आणि तलवारीने ते हात छाटायचे. ज्या ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला स्पर्श केलेला, त्या स्त्रीला स्पर्श केलेला, ते अंग कापून फेकायचे. मग आपल्या इथं काय झालं? इतका विचित्र घटना जर आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत असतील ना, ते छत्रपती सुद्धा म्हणत असतील की कशाला उगाच मी माझं स्वराज्य निर्माण केलेलं, का केलेलं असेल बरं. बघा, ते बाळ, त्या बाळाला काही समजतही नव्हतं हो. आता कोणाला सांगायचं? आम्ही आमच्या कीर्तनात सांगायचो, आपल्या मुलींच्या हातामध्ये रामपुरी चाकू द्या की स्वतःचं संरक्षण करता येईल, इतकी तरी शिकवण द्या. मी तरी म्हणते, बघा, एका रात्रीमध्ये 24 तासामध्ये नोटबंदी होऊ शकते, 24 तासामध्ये शासन बंद होऊ शकतं, 24 तासामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग या बलात्कारांना फाशीची सजा का भेटू शकत नाही? बरोबर आहे ना? भेटलीच पाहिजे, कारण हे फार चुकीच्या घटना होत आहेत. अहो, एका महिन्याला 4 असे केस सापडत आहेत. यातला जबाबदार कोण आहेत? आपण ज्या लोकांना असंच सोडून देतो ना, त्या लोकांचं म्हणजे आपणच जबाबदार आहोत. आपण त्यांना भर चौकात घेतलं पाहिजे. त्या मुलीचा चेहरा बघायला गेलं तर इतका गोंडस चेहरा होता त्या मुलीचा. त्याला अंतःकरणाला काही वाटलं नसणार का? बघा, त्या मुलीकडे जरी बघितलं ना तर अश्रू अनावर होत नसतात. आज त्या दुसऱ्याच्या मुलीवर वितली, उद्या आपल्या मुलीवर वितेल, काय सांगता येतं? ठिकठिकाणावर राक्षस आहेत. अहो, तो रावण तरी बरा होता, त्याने सीतेचं हरण केलं, पण अशोका वाटिकामध्ये ठेवलेलं. त्याने सीता मातेला स्पर्श सुद्धा केलेला नव्हता. तो रावण बरा म्हणावा. तो रावण सामान्य नव्हता हो. त्याने स्वतःने शिवस्तुती लिहिलेली होती. पंडितामधला महाज्ञानी पंडित होता. त्याची कधी वाकडी नजर गेली नसणार. त्याच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच भाव होता, प्रभू रामचंद्रांच्या हातून मला मोक्ष प्राप्त व्हावा. हा अंतःकरणामध्ये विचार असताना, म्हणून आताच्या रावणांचं काय करायचं हो? आपण दसरा आला की पुतळे जाळतो, रावणाचा देह जाळतो, रावणाचा पुतळा तयार करतो, पण आपला अंतःकरणातला पुतळा कोण जाळणार? आपल्या अंतःकरणातला पुतळा जाळणं महत्वाचं आहे. बघा, आता मग मुलींनी जन्माला येऊच नाही का? मुलींनी शिक्षण करावंच नाही का? मुलींनी जॉब करावाच नाही का? मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायचंच नाही का? आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या मुलींना घरातच ठेवू लागलो तर मुली पुढे कधी जातील? आज मुलं आणि मुलींना यांना समतोल नाही आहे. समतोल त्यांना शिक्षण प्राप्त होत आहे. आपल्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंनी ही शिक्षणाची आपल्याला शिक्षण प्राप्त करण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. मग ते कशासाठी? मुलींनी शिकू नये असं घाबरून उलट आम्हाला सुद्धा धास्ती भरली जाते. अहो, लहान पुरी लवकर सोडत नाही, आम्हाला कुठं सोडतील? म्हणून आम्हाला सुद्धा तोंड पॅक करून बाहेर निघावं लागतं. कारण आम्हाला काही स्वतंत्र नाही. आम्हाला मोकळं जगता येऊन आम्ही मोकळा श्वास घेऊ शकत नाही का? नाही घेऊ शकत. मग यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलीला नाच गाण्याचे क्लास लावून देण्यापेक्षा आपल्या मुलीला कराटेचा क्लास लावा, ज्याने ती आपल्या स्वतःचं संरक्षण ती करू शकते. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करते. मी तर खरं सांगते, तुम्ही जर खऱ्या बहिणी असाल ना, तर खरा आई बाप असाल ना, तर त्या मुलीसाठी लाडकी बहीण योजना बंद करा, पण लाडकी बहीण संरक्षण योजना सुरू करायला सांगा. बघा, काही अर्थ नाही जीवनाला. आज ज्या देहाचा आपण सार्थक करायला सांगते मी या कीर्तनाच्या गादीवर, सार्थक करायला सांगतात, पण त्याच देहाने जर एवढ्या चिमुकलीवर अत्याचार होत असतील तर मग काय उपयोगाचा नाही हा नरदेह. भगवंताने यशांना जन्माला सुद्धा घालू नये, पण असे राक्षस ठिकठिकाणावर आहेत, प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेत. काही दिसून उठणार तर काही दिसून येत नाही. म्हणून आजकालच्या जगामध्ये सांभाळूनच वावरण्याची गरज आहे. बोलायला भरपूर आहे, वेळ कमी आहे माझ्याकडे, कारण कीर्तनाच्या सुद्धा मर्यादा राहतात. त्याच्यामुळे काही चुकून काहीतरी बोललं गेलं असेल तर मनापासून क्षमा मागते. आणि तुमचं लेकरू समजून काही चूक भूल झाली असेल तर पदरात घ्या. कारण ह्या ठिकाणी बोलणं सुद्धा सोपं नाही बरं का, अजिबात सोपं नाही आहे. हे माझ्या प्रारब्धाला आलेलं, भगवंताने काहीतरी देणगी दिलेली असेल. मी तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यामध्ये मी कधी शाळेमध्ये असताना भाषणसुद्धा केलेलं नव्हतं, कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये असताना भाषणसुद्धा केलेलं नव्हतं. हे भगवंताने माझ्यामध्ये काय दिलं काय मला सुद्धा माहीत नाही. म्हणून
काही चूक झाली असेल तर खरंच पदरात घ्या आणि ह्या लेकरूला माफ करा. आणि बघा, मुलींना खूप स्वातंत्र्य आहे, पण बघा काही आता 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. मला खरं सांगा, या देशामध्ये खरं स्वातंत्र्य आहे का? खरंच आपला भारत स्वतंत्र आहे? आहे, पण आपणही गद्दार आहे. काय म्हणतात, तो एक शोले पिक्चरमधला डायलॉग होता, हमें तो अपनों ने लुटा गेरो में का तुम था. म्हणून बघा, आपण चुकीचं नाही येतो. आपल्यावर जे नजर ठेवतात, आपला हिंदू उठलेला आहे, आपण त्यांना दुश्मन समजून बसतो. ते आपले दुश्मन नाही, हिंदू उठलेला आहे. ही चुकीच्या घटना होत असतील तर कृपया थांबवा. आज मी पुन्हा तेच का सांगते, कारण की ह्या घटना पुन्हा घडायला नको. आज दुसऱ्याची मुलगी आहे, आता उद्या आपली मुलगी असेल. म्हणून कृपया सांभाळून राहा. आपल्या मुलीला लहान असेल तर लहानीला सुद्धा शिकवा, कराटे क्लास शिकवा, लाठी क्लासमध्ये जॉईन करा. अहो बघा, काही लोक म्हणतात, राजे तुम्ही परत या, राजे तुम्ही परत या. राजे का परत येतील? त्यासाठी जिजाऊला परत यावं लागतं. आमच्या घरातली जिजाऊ मोबाईल बघण्यात बिझी असते. आपला मुलगा काय करतो याच्या काही भान राहत नाही. मग कसला जिजाऊ, कसला शिवबाचा जिजाऊ घडेलो? त्याच्यासाठी जिजाऊ होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्या, कारण संस्काराची शिदोरी ही आयुष्यभर कामात पडते. मुलींना समजवण्यापेक्षा आपण मुलींना दरवेळेस दाबणीत घालतो. मुलींना दरवेळेस सांगतो की तू अशी राहू नको, तू तशी राहू नको, तू हे करू नको, तू ते करू नको. पण कृपया तुम्ही आपल्याच मुलांना सांगा, अरे आपली बहीण जशी आहे तशी आपली बाहेरची बहिणी समान बघायचं, बाहेरच्या मुलींना सुद्धा आपल्या बहिणी समान बघायचं. ही शिकवण आपल्या घरात द्या, कारण मग हे बलात्कार अटळ राहतील. म्हणून असे अत्याचार होऊ नयेत, म्हणून याच्यासाठी कृपया तुम्ही काहीतरी पाऊल उचला. आपल्या मुलींना योग्य ते संस्कार द्या. वेळ खूप झालेला आहे आणि शेवटी एक भजन घ्यायचं आहे आणि मग कीर्तनाला विराम देणार आहे. सगळ्या
सोपान मुक्ताबाई ज्ञानशया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञानशया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञानशया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञानशया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई बघा, या ठिकाणी उपस्थित सगळ्या श्रोत्यांचे मनापासून आभार मानते. खास करून आमचे विनायक दादा यांचे सुद्धा मनापासून आभार मानते, कारण त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभरात गाजणार आहे. आता हा कार्यक्रम आजच्या दिवसासाठी मर्यादित राहिलेला नाही. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम तुम्हाला जेव्हा पटेल तेव्हा बघू शकतात. गुरुपर्व चॅनल आहे, त्यासाठी त्यांच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यासाठी त्यांच्याही मनापासून आभार मानते. आमचे गायनाचार्य आमच्या जगन्नाप्पांनी ह्या शिक्षण संस्थेसाठी जागा दिलेली आहे, म्हणून हे सत्यकर्म आहे. हे सत्यकर्म त्यांना पुढे कुठेतरी कामात येणार आहे. मी म्हणाली ते 2 तास बोमा मारले मी, नाम जप करा, देहाचे सार्थक होईल. पण असे पुण्याचे काम केल्याशिवाय सुद्धा देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ही लिखापटी वरती असते आपली, म्हणून ह्या सत्यकर्माला सहाय्य व्हा. आज तुम्ही 1-1 जण आलात ना, उद्या 3-3 जण सोबत घेऊन या. उलट ह्या कीर्तनाची ह्या सप्त्याची शोभा वाढवा, कारण तुम्हाला फुकट ज्ञानदान प्राप्त होतंय, पाकिट दुसराच भरतोय, पण तुम्हा सर्वांनाच श्रवण करायला मिळतंय. म्हणून सप्त्यामध्ये मी भरपूर ऐकलेलं बाहेरून. हा सप्ताह म्हणजे हा स्वर्गाचं सुख सुद्धा तितकं भेटणार नाही तितकं सुख या सप्त्यात भेटतं असं ऐकलेलं आहे. आज ही काहीच गर्दी नाही, याच्या दुप्पटीने गर्दी राहते हे पण ऐकलेलं आहे. कारण आज पहिला दिवस असल्यामुळे थंडीमुळे लोक कटाळा करतोस, म्हणून त्यासने चुकी ती थंडीने चुकीशी. म्हणून सगळ्यांच्या या ठिकाणी आलात, मनापासून आभार व्यक्त करते. पुनश्च एकदा सर्वांना प्रणाम आणि दंडवत करून कीर्तनाला पूर्ण विराम देते. ज्ञानेश